नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या विद्यापीठाने आपल्याला FYBA मराठीसाठी समकालीन मराठी कथा हे पुस्तक अभ्यासक्रमासाठी दिलेले आहे. या पुस्तकामध्ये 9 कथा आहेत. त्यामध्ये काही ग्रामीण आहेत, काही दलित आहेत, काही विनोदी कथा आहेत, काही स्त्रीवादी आहेत, काही मुस्लिम कथा आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कथा यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. तर समकालीन मराठी कथा हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी हे पुस्तक संपादित केलं आहे. संपादक डॉक्टर शिरीष लांडगे हे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर डॉक्टर दिलीप पवार, डॉक्टर संदीप सांगळे यांनी हे पुस्तक संपादित केलेलं आहे. तर हे पुस्तक आपल्या हाती आल्यानंतर किंवा FYच्या मराठी विषय शिकवत असताना सुरुवातीलाच कथा ही पूर्वी गोष्ट या स्वरूपात होती आणि त्याचं रूपांतर आता कथेत झालेलं आहे. पूर्वी आपल्याला माहित आहे किंवा नसेली माहिती, शेतामध्ये खळे चालायचे. 15-15 दिवस, महिनाभर खळे चालायचे. त्यामध्ये कणस टाकायचे, बाजरी असेल, ज्वारी असेल, गहू असेल. मग रात्री राखण म्हणून आपले ज्येष्ठ मंडळी, आजोबा वगैरे तिथं राहायचे व आपणही लहान लहान मुलं त्यांच्याबरोबर जायचो आणि करमणूक म्हणून आपले आजोबा किंवा ज्येष्ठ वडीलधारी व्यक्ती आपल्याला गोष्ट सांगायची. ती गोष्ट भूताखेताची, परीची किंवा सावत्राईची अशा कथा असायच्या किंवा गोष्टी असायच्या. मग त्याचं रूपांतर या कथेमध्ये झालं. मग आपल्याला माहिती आहे, पहा, कथा सांगणे व ऐकणे ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. तर सर्वांनाच कथा ऐकायला आणि सांगायला आवडते. कथा ही केव्हा सुरू झालेली आहे, तिचा जन्म केव्हा सुरू झालाय हे सांगता येणार नाही. परंतु असं काही साहित्यिकांच्या किंवा विचारवंताच्या असा विचार आहे किंवा असं त्यांना वाटतं, मनुष्य ज्यावेळेस जन्माला आला तेव्हापासून कथा ही जन्माला आलेली आहे किंवा गोष्ट जन्माला आलेली आहे. म्हणजे त्याचा कार्यकाल काही सांगता येणार नाही. परंतु ही परंपरेने चालत आलेल्या रूढी परंपरेने ही कथा आहे आणि ही कथा पुढे अशीच चालू राहणार आहे. मग वेगवेगळ्या लेखकांनी आपले अनुभव विश्व किंवा अनुभव कथन केलेले आहेत. मग ते अनुभव किंवा कधी कधी काल्पनिक सुद्धा असू शकतात आणि त्याला सत्याची झालर त्यामध्ये दिली असते. काही वेळेस सत्य कथा सुद्धा असते, विज्ञान कथा असते, विनोदी कथा असते. असे प्रकार त्या कथेचे पाडलेले असतात. कथेचे स्वरूप आणि संकलन पाहत असताना मराठी कथा, गोष्ट, कथा, लोककथा, नवकथा, साटोत्तरी कथा अशा क्रमाने विकसित झाली असते. तर सुरुवातीला कथा असते. हिंदीमध्ये आपण कहाणी म्हणतो, मराठी सुद्धा काही लोक कहाणी म्हणतात. लघुकथा, नवकथा, मग साटोत्तरी कथा अशा क्रमाने विकसित झाली. कथेचे अनुभव विश्व समृद्ध आहेत. त्यांचं अनुभव विश्व खरोखर समृद्ध आहे. कथेला कोणताही विषय वर्ज्य नाही. कोणताही विषय असो कथेचा, मग निसर्ग असू, नगर असू, शहर असू किंवा ग्रामीणतला ग्रामीण भाग असू, तर त्यामध्ये कथेला कोणताही विषय वर्ज्य नाही. अंतर्मन, बाह्य विश्व, व्यक्ती, समाज, निसर्ग, महानगर असे अनेक विधी विषय कथेने आविष्कृत केलेले आहेत. थोडक्यात भाषा, शैली, तंत्र यांना मुरवत कथा या साहित्य प्रकाराचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. आता थोडक्यात कथेची आपल्याला व्याख्या पाहावी लागेल. पहा, कथा म्हणजे काय? कथा विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेली घटनांची एका दृष्टिकोनातून केलेली चित्रण म्हणजे लघुकथा अशी होय. तर
कमीत कमी पात्रे आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणाऱ्याच्या मनावर एकच एक ठसा उमटवणारी हकीकत म्हणजे लोककथा. कमीत कमी प्रसंग म्हणजे काय? तर त्यातील जी व्यक्ती आहे, त्यातील ते पात्र आहे ते कमी पाहिजे आणि प्रसंग सुद्धा कमी असेल तर त्या कथेला कथा म्हणू शकतो, नाहीतर ती कथा होऊ शकत नाही. म्हणून भालचंद्र फडके यांनी ही चांगली अशी व्याख्या केलेली आहे पहा. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे, एकात्म अशा कथात्म अनुभवांची अर्थपूर्ण संघटना म्हणजे कथा. अशा पद्धतीने या तीन कथा आपण या ठिकाणी घेतल्या आहेत. कथाचे अनेक व्याख्या दिल्या आहेत, अनेक लेखांच्या व्याख्या या दिल्या आहेत, पण या ठिकाणी मला तीन व्याख्या देण्यास वाटले. त्यानंतर कथेचे घटक आहे पहा. कथेचे घटक काय? कथानक, व्यक्तिचित्रण, वातावरण, लेखकाचा दृष्टिकोन, निवेदन, भाषा असे जवळजवळ 6 प्रकार आहेत पहा. तर सुरुवातीचा जो पहिला आहे कथानक. तर कथानक या कथेचा मुख्य घटक आहे. कारण हा मुख्य घटक का? कारण कथानक जर नसेल तर गोष्ट कशी निर्माण होईल किंवा कथा कशी निर्माण होईल? या कथेमध्ये कल्पित वास्तव विश्व निर्माण होत असते. कल्पित म्हणजे कल्पना, वास्तव म्हणजे सत्यता. यामध्ये कल्पित वास्तव विश्व निर्माण होत असते. हे विश्व विशिष्ट पद्धतीने कथन केले जाते. गोष्टीमध्ये घटना, प्रसंग हे कालानुक्रमाने सांगितले जातात. गोष्टीमध्ये जर घटना जर सांगितली नाही किंवा एखादा प्रसंग सांगितला नाही तर काळानुरूप ते सांगावंच लागतात. म्हणून गोष्टीमध्ये घटना, प्रसंग हे कालानुरूप प्रमाणे सांगितले असतात. दुसरा जो पॉइंट आहे व्यक्तिचित्रण. हाही कथेचा महत्वाचा घटक आहे. प्रत्यक्षातील व्यक्तीचे शब्द रूप प्रतिमा कथानकात असते. या प्रतिमेला पात्र असे म्हणतात. तर पात्र म्हणजे नेमकी काय मग? पात्र राजा असेल, राणी असेल, खलनायक असेल, नायक असेल, त्या व्यक्तिचित्रण त्यामध्ये आले पाहिजे आणि त्याचे शब्दरूप प्रतिमा कथानकात असते. तिसरा जो घटक आहे वातावरण. हा सर्वात महत्वाचा घटक आपल्याला वाटतो. हा घटक संरचनाचा एक घटक आहे. कथानक हे स्थल कालच्या अवकाशामध्ये घडत असते. हे अवकाश वास्तव कल्पित असते. समजा वातावरणामध्ये एखाद्या रणसंग्राममध्ये तलवार वाजली तर आपल्याला वाटतं आता इथं लढाई होणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी वातावरण हे महत्वाचं आहे. किंवा एखाद्या ठिकाणी टाळ मृदुंग आवाज आला, आपल्याला वाटतं त्या ठिकाणी आता भजन वगैरे होणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी ते वातावरण महत्वाचं वाटतं. चौथा घटक आहे लेखकाचा दृष्टिकोन. या ठिकाणी लेखाचा दृष्टिकोन सर्वात महत्वाचा आहे पहा. लेखाचा दृष्टिकोन कसा असायला हवा किंवा कसा नसायला हवा, यामध्ये महत्वाचा घटक म्हणजे लेखाचा दृष्टिकोन. कथा निर्मितीमध्ये लेखकाचा दृष्टिकोन या घटकाला महत्व असते. कथेतील घटनामध्ये पात्रांचे विविध हेतू दडलेला असतो. त्यामध्ये विविध हेतू पात्राचा दडलेला असतो. काय हेतू आहे? त्या हेतूनुसार लेखकाचा दृष्टिकोन महत्वाचा वाटतो. त्यानंतर पाचवा जो आहे घटक तो निवेदन. हा एक महत्वाचा घटक आहे. निवेदन करणारा कोणी नसेल किंवा निवेदनला व्यक्ती नसेल तर ते निवेदन होऊ शकत नाही. म्हणून निवेदन, कथन हे एकच शब्द आहेत पहा. हे शब्द एकमेकाचे पर्यायी शब्द आहेत. कथा सांगणारा कोणीतरी असावा लागतो. आता कथा बस तुमच्याकडे पाठ आहे पण तुम्ही सांगितलीच नाही तर त्या कथेला अर्थ काय? म्हणून कथा सांगणारा कोणीतरी असावा लागतो. त्याला निवेदक म्हणतात. हा निवेदक जे सांगतो ते कथन निवेदन होय. येथे सांगणे आणि कथन यांच्यामध्ये काही साम्य भेद आहे. कथन निवेदनामध्ये लेखाचा कला हेतू मूल्यभाव असतो. या ठिकाणी त्याची एक कौशल्य आहे पहा. निवेदन किंवा एखादी कथा सांगण्याची पहा लपक असते. एक होता राजा, म्हणजे राजा कसा असतो त्याचं वर्णन निवेदन व्यवस्थित त्याला सांगता आलं पाहिजे.
म्हणजे ही भूमिका सर्वात महत्वाची वाटते. 6वा जो पॉइंट आहे भाषा. आता आपल्याला माहिती आहे भाषा जर नसेल तर त्या घटकाला काही महत्व नाही पहा. तर ती कथा, ती गोष्ट आपण या ठिकाणी कथा म्हणू. ती गोष्ट कोणत्या वातावरणातील आहे त्या ठिकाणच्या वातावरणावरून भाषा ठरवली जाते. ग्रामीण जर असेल तर त्या ठिकाणी ग्रामीण भाषा वापरली जाते. विदर्भातली असेल तर वैदर्भी भाषा वापरली जाते. खानदेशातील असेल तर आपल्याला माहिती आहे अहेरी भाषा वगैरे आहेत, ती भाषा वापरली जाते. पुणेरी असेल तर पुणेरी भाषा. आणि अति खेडवळ असेल तर खेडवळ सुद्धा भाषा, आपण त्याला ग्रामीण भाषा सुद्धा म्हणू शकतो. म्हणून या ठिकाणी भाषा हा घटक सुद्धा महत्वाचा आहे. त्यानंतर कथेचे उपप्रकार पडलेले जातात पहा. काही कालखंड दिलेत पहा. अर्वाचीन, प्राचीन, मध्ययुगीन. त्यामधील मध्ययुगीन काळातील लोक वाङ्मयातील लोककला कथा आधुनिक काळात बऱ्याच अंशी बदललेले दिसते. आधुनिक काळातील मराठी कथेच्या व वैविध्यपूर्ण रूप वैशिष्ट्यामुळे त्याचे अनेक प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. म्हणजे विषयावरून वर्गीकरण केले जाते. विषयावरून वर्गीकरण करताना कथेची ऐतिहासिक कथा, पौराणिक कथा, अद्वितीयरम्य कथा, सामाजिक कथा, विज्ञान कथा असे प्रकार मांडले जातात. आता तुम्हाला माहिती आहे बा, पौराणिक कथा म्हणजे पूर्वीचं रामायण, महाभारत त्याच्या कथा असायच्या. ऐतिहासिक म्हणल्यानंतर शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या कथा. आणि समाजामध्ये जे काही घडलं जातं त्याची कथा. आणि त्यानंतर विज्ञान कथा. विज्ञान कथा सत्यवादी असू शकतात किंवा असतातच. आपल्याला दुसऱ्या कथा तरी काल्पनिक थोड्या असू शकतात, त्याला सत्याची झालर असू शकते, परंतु विज्ञानामध्ये सत्यनिष्ठ सौंदर्य आणि सत्यता यावर कथा, विज्ञान कथा असते. असे प्रकार मांडले आहेत. कालोगात कथेचे स्वरूप परत बदलत गेले. स्वरूपावरून कथेचे स्पष्ट गोष्ट, लघुकथा, रूपकथा, दीर्घकथा आणि अलग म्हणजे अति लहान असे वर्गीकरण केले पहा. म्हणजेच ह्या गोष्टी कशा कालानुक्रमात बदललेल्या, काळानुसार बदलत गेलेल्या आहेत यावरून आपल्याला दिसते आणि त्यावरून वर्गीकरण केले जाते. तर कथेच्या आशयाच्या अनुरोधाने कथेची गूढकथा, भयकथा, हास्यकथा किंवा रहस्य कथा, कौटुंबिक कथा, विनोदी कथा, नीती कथा, बोधक कथा, म्हणजे ज्यामध्ये बोध होतो त्याला आपण बोध कथा म्हणू. त्यामध्ये रहस्य आहे ती रहस्य कथा म्हणू. कुटुंबाच्या काही अडी अडचणी असतात किंवा जे समस्या असतात, कुटुंबातील व्यक्ती, कुटुंबातील सदस्य यांच्या काही अडी अडचणी असतात किंवा कुटुंब कसं असावं, आदर्श असावं, याच्या सुद्धा कौटुंबिक कथा असू शकतात किंवा निर्माण होऊ शकतात कालक्रमानुसार. असे यामध्ये वर्गीकरण केले जाते. त्यानंतर मराठी कथेची वाटचाल. तर मराठी कथेची कशी वाटचाल झाली आहे पहा. मराठी कथेची वाटचाल माणसाने आपले अनुभव, कल्पना इतरांना सांगण्यासाठी कथा वाङ्मय प्रकारचा अवलंब केला. हे कळलं आपल्याला. मराठी कथेची वाटचाल माणसाने आपले अनुभव व कल्पना इतरांना सांगण्यासाठी कथा वाङ्मय प्रकार अवलंबून केला आहे. म्हणजे आपले अनुभव, आपले स्वतःचे अनुभव किंवा लेखकाचे काय अनुभव आहेत, ती काय कल्पना डोक्यात आहे, ते इतरांना सांगण्यासाठी कथा वाङ्मय हा प्रकार अवलंबला गेला आहे. गोष्ट, कहाणी अशा प्रकारातून मराठी कथेची प्रारंभीची रूपे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आधुनिक काळामध्ये 1890 मध्ये करमणूक या नियतकालिकाच्या माध्यमातून कथेला स्वतःचा चेहरा गवसला. कथेला कधी चेहरा गवसला? 1890 मध्ये करमणूक या नियतकालिक माध्यमातून कथेला स्वतःचा चेहरा गवसला. हरिभाऊ आपटे यांनी अद्वैतात रमणाऱ्या कथेला स्फुट गोष्टी या प्रकरणातून वास्तव्यात आणल्या. त्यांनी वास्तवात ह्या कथा आणलेल्या आहेत पहा. या काळातील स्फुट गोष्टीचे घटना प्रधानता, भावोत्कटता, वास्तवता आणि बोध प्रधानता दृष्टिकोन ठळक विशेष होते.
त्यांचे ठळक विशेष कोणते होते कथेचे? तर प्रधानतः भावोत्कटता, वास्तववाद किंवा वास्तवता आणि बोध आला पाहिजे, त्यामध्ये बोध झाला पाहिजे, बोध केला पाहिजे, बोध प्रधान दृष्टिकोन, हे या ठळक विशेष आहे. त्याच्यानंतर एक नंबरला यानंतर 1910 ते 1926 मनोरंजन या नियतकालिकेच्या काळातील कथेने वाचकांना बोध करण्यापेक्षा त्यांचे मनोरंजन करण्याकडे अधिक लक्ष गेले. म्हणजे 1910 ते 1926 मनोरंजन नियतकालिकाची काळातील कथेने वाचकांचा बोध करण्यापेक्षा ते मनोरंजन करण्याकडेच आधीच त्यांचं लक्ष गेलेलं होतं किंवा जात होतं. 1926 ते 1944 यशवंत किर्लोस्कर कालखंडातील लोककथा आधुनिक वळण स्वीकारले. त्यांच्या वाटचालीत हा कालखंड उत्कर्षाचा मानला जातो. तर या कालखंडाचा उत्कर्षाचा काळ कोणता? 1926 ते 1944. त्यानंतर 1960 नंतर मराठी साहित्यातून येणाऱ्या परिवर्तनातून ग्रामीण, दलित, स्त्रीवादी, कामगार आदी साहित्य प्रवाह निर्माण झाले. या प्रवाहाने स्वतःचे तात्विक अधिष्ठान स्वीकारून चळवळीतून साहित्य निर्मिती केली. या प्रवाहाच्या मुळाशी जीवन संघर्ष होता. सभोवतालची परिस्थितीचे आचार विचार, जीवनशैली, समाजाच्या गरजा, सुख दुःख विषयी कल्पना, दैनंदिन प्रश्न यात साथ प्रतिसाद देत नवशिक्षित ग्रामीण अपेक्षित वर्गातील तरुण कथा लेखन करू लागला. तर यामध्ये ग्रामीण स्त्री आहे पहा, तिच्यावर खूप अन्याय शोषण झालेले आहे. मग याचे साहित्य निर्माण झालं, ह्याची कथा निर्माण झाली आणि ग्रामीण आणि दलित आणि स्त्रीवादी ग्रामीण कथा यामध्ये निर्माण झालेल्या आहेत पहा. यामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न असतील, शेतीला भाव आणि अनेक दुःखितांनी किंवा दुःखाने भरलेलं हे ग्रामीण जीवन. ग्रामीण म्हटल्यानंतर शेतकरी त्यामध्ये प्रामुख्याने आलाच. त्यामध्ये दलित आहे पहा, चिरडलेले भरडलेले जीवन, व्यथा वेदना यांनी भरलेलं जीवन म्हणजे दलित साहित्य. दलितासाठी लिहिलं साहित्य, परंतु इतर सुद्धा दलित साहित्य लिहू शकतात, परंतु हे साहित्य होईल की नाही होईल हा एक चर्चेचा विषय आहे. स्त्रीवादी साहित्य, स्त्रीच्या जीवनावर लिहिणार किंवा स्त्रीवर जीवनाच्या कथा करणारी कथा साहित्यिक होऊ शकतात किंवा ते साहित्य मधल्या काळामध्ये 1960च्या काळामध्ये किंवा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्त्रीचं जीवन तरी पारतंत्र्यातच होतं असं आपल्याला म्हणावं लागेल. कामगाराचे प्रश्न असतील, काही कामगाराला खूपच कमी पगार आहे, त्यांना त्यांचं कुटुंबही चालवता येत नाही. अशा लोकांसाठी कथा साहित्यिक लिहित असतो, म्हणून वास्तव त्यामध्ये असतं, खरेपणा त्यामध्ये असतं, म्हणून कामगारांची कथा सुद्धा साहित्यिकांनी या कालखंडात लिहिली आहे. आधी साहित्याचा प्रवाह यामध्ये निर्माण झालेला आहे. या प्रवाहात स्वतःचे तात्विक अधिष्ठान स्वीकारलेले आहे. ही चळवळ मात्र पुढेही तशीच चालू राहिलेली आहे. त्यानंतर 1950 ते 1960 पर्यंत स्त्रीचे आयुष्य शोषितांचे होते. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, स्त्री शिक्षणाला गती मिळून ती स्त्री सामान्य स्त्री स्वतःवरच्या अन्यायाने पेटून उठली नाही. ती एवढं जरी असेल, तिला स्वातंत्र्य मिळालं असेल, तरी ती अन्यायाने कधीच पेटून उठलेली नाही. किती शोषिक आहे किंवा तिच्यामध्ये किती सहनशीलता आहे, आपण सहनशीलता म्हणू या ठिकाणी, किती सहनशीलता आहे, ती कोणताही त्यागा करत नाही, अन्याय उठून पेटून उठत नाही. भारतीय संविधानाने स्त्रियांना पुरुषाप्रमाणे समान नागरिक दर्जा दिलेला आहे. या संधीचा समानतेची ग्वाही दिलेली आहे. स्त्रियांसाठी अनेक कायदे काढलेले आहेत. सेवेची संधी उपलब्ध करून देण्यात आल्या, त्यामधून स्त्रीला स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्व सापडत गेले. 1975 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले आहे. महिला दिन आपण साजरा करतो, महिला दिनाचे गोडवे आपण गातो, पण महिलाला पुढे येऊन देत नाही. आता ग्रामपंचायत मध्ये पहा, सरपंच महिला असतात, परंतु पुरुषांची मक्तेदारी या ठिकाणी चालते.
अनेक उदाहरणं अशी आहेत का स्त्रीच्या जागेवर पुरुष सत्ता भोगतोय, म्हणजे स्त्रियाला काय अस्तित्व आहे की नाही, हा एक भाग महत्वाचा आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय महिला वर्ष सादर करा, तुम्ही जरूर करा, परंतु त्यामध्ये स्त्रियाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. ही खरी साहित्यिकांची धडपड आहे. म्हणून साहित्य त्या पद्धतीने निर्माण होतं. त्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्त्री जागृती झाली. त्यानंतर आपल्याकडे स्त्रीवादी चळवळ सुरू झाल्या. या स्त्रीवादी चळवळींची सांस्कृतिक आघाडी म्हणून मग स्त्री प्रश्नांची चर्चा करणारे साहित्य निर्माण झाले. या कालखंडात शैलजा राजे, योगिनी जोगळेकर, शकुंतला गोंगटे, कुसुम अभ्यंकर, स्नेहलता दसनूरकर, कुमुदिनी रांगणेकर, नयना आचार्य आणि सुमती क्षेत्रपांडे या स्त्रिया लेखिकांनी कथालेखन केले आहे. पहा, स्त्रियांचा दबलेला आवाज या लेखिकेने किंवा या संबंधित लेखीने केलेलं आहे. आपल्या साहित्यामध्ये त्यांचं जीवन कसं असायला हवं, कसं होतं, हे सांगण्याचं धाडस या स्त्रियाने केलेलं आहे. त्यानंतर 1990 नंतर खाजगी उदारीकरण आणि जागतिकीकरण हे महत्वाचा विषय पहा. 1990 नंतर आपण म्हणतो खाजगीकरण आलं, उदारीकरण आलं, जागतिकीकरण आलं, म्हणजे यांत्रिकरण आलं आणि भारतीय समाज जीवनात बरेच बदल झाले. पहा, खरं आहे, बदल झाले. पूर्वी तुम्ही मागे जा, आठवा, आपली आजी आजी किंवा त्यांच्या नंतरची पिढी जात्यावर दळण दळत होती. पहा, त्यावेळेस कोणतीही गिरण नव्हती, यांत्रिकीकरण नव्हतं. म्हणजे त्या काळात ती स्त्री जात्यावर दळण दळायची आणि पाणी नसायचं, आडावर जायचं. पूर्वी आड असायचे, बारव असायची, त्यामध्ये पाणी शेलायचे. शेतकरी सकाळी भल्या पाटे जायचे, मोट चालायची. आता मोटरी आहे पहा. म्हणजेच काळाच्या ओघामध्ये जुनं सगळं गेलं, आता नवीन आलं. पहा, खाजगीकरण झालेलं दिसतं आपल्याला सगळीकडं. या माहिती तंत्राच्या स्फोट वस्तूच्या सेवांचे जीवन पद्धती, सांस्कृतिक जीवन संचितांचे बाजरीकरण होऊ लागले. सामान्य माणसाची जीवनशैली बदलली. सामान्य माणसाची जीवनशैली लगेच बदलली. पहा, त्यांच्या वैचारिक निष्ठा भोदड झाल्या. व्यक्तिगत सुख चंगळवाद याला अधिक महत्व आहे. व्यक्तिगत चंगळवाद वाढला. आपण ढाबा संस्कृती म्हणतो पहा, त्या ठिकाणी आज तरुणी आपल्याला दिसते, परंतु पूर्वी मात्र असं काही नव्हतं. पण हे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, प्रगती एका बाजूला झाली, हे मान्य करावं लागेल, परंतु काही अंशी सांस्कृतिक दृष्ट्या संस्कार हे लयाला होत चाललेले आहेत. आणि संस्कार जर माणसाला नसेल तर मनुष्य जीवनामध्ये सरळ आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकत नाही, हे यातून दिसून येतं. तर यामध्ये अतिरेकी स्वातंत्र्य मूल्याची घसरण ढासळलेली कुटुंब व्यवस्था, बहुराष्ट्रीय कंपन्यांची वाढते प्राबल्य. तर कुटुंब व्यवस्था यामध्ये एकत्र कुटुंब पद्धती पूर्वी होती. 30-30, 40-40, 50-50 लोक एका घरात असायची. गोणी गोविंदाने राहायचे. सगळ्याला विभागून कामं द्यायची. एकच कारभारी असायचा. त्या कारभारीने संध्याकाळी आल्यानंतर सर्वांचं चर्चा करायची. तू आज काय केलं, तू शेतीत काय केलं. म्हणजे वेगळे जे बंधू असतात, घरात जे सदस्य असतात, त्यांना विभागून कामं दिली जायची आणि संध्याकाळी एकत्र जेवण करायचं. तो आनंद फार वेगळा होता. सण उत्सव एकत्र करायचे. आता पहा, भाऊ भाऊ एकमेकाशी बोलत नाही, विभक्त कुटुंब झालेले आहेत. पहा, विचार राहिलेला नाही. म्हणून ह्या गोष्टी या 1990 नंतर झालेल्या आपल्याला खरोखर पाहायला मिळतात. त्यानंतर भांडवलशाही तत्वाचा युवा वर्ग पुढील परिणाम व्यक्ती केंद्रित झालेला आहे. व्यक्ती कसं झालंय, व्यक्ती केंद्रित झालेलं आहे. पहा, समाजाचं त्याला काही घेणं देणं राहिलेलं नाही. समाजाचे सुख दुःख ते जाणवत नाही. ह्या गोष्टी 1990 नंतर झालेल्या आपल्याला दिसतात. आता कोरोनाच्या काळात आपल्याला माहिती आहे, पहा, कोणाकडे जायचं तर काही विषय राहिलेला नाही. पहा, ते खरं आहे, असाध्य रोग आहे. म्हणून यामुळे सामाजिक जीवन या 1990 नंतर कसे प्रभावित झालेले आहेत, हे आपल्याला यातून दिसून येते. त्यानंतर समकालीन साहित्य. समकालीन या शब्दातून काळाचा निर्देश होतो. काळाचा निर्देश होतो.
हे साहित्य आपल्या काळातील परिस्थितीचे जवळचे नाते सांगते. या काळातील घटना, स्थिती, वृत्ती, प्रवृत्ती यांचे आकलन करून काळाच्या गाभ्याशी जाऊन भेटते. म्हणजे काळाचा जो गाभा आहे त्या काळाच्या गाभ्याशी भेटते. या काळातील मानवी भावभावनाचे प्रश्न, जीवन, जाणीवा यांची प्रभावी दर्शन अशा साहित्यातून होते. मदन कुलकर्णी म्हणतात, आपल्या आणि आपल्या आसपासच्या बदललेल्या कालखंडातील व्यक्ती, घटना, प्रसंग, जीवन जाणीवा, विचार प्रणाली, भावनानुभूती यांचे चित्रण युगभान सांभाळून ज्या साहित्यात केलेले असते ते साहित्य समकालीन ठरले. त्याच्यानंतर समकालीन साहित्य कुलकर्णी यांनी ही व्याख्या केलेली आहे. मदन कुलकर्णी सामिष्ट साठोत्तरी मराठी वाङ्मयातील प्राह संपादन डॉक्टर शरणकुमार लिंबाळे, वसंत आबाजी डहाके या काळात विशेष महत्व दिले. या लोकांनी या काळात विशेष महत्व दिले पहा. तर समकालीन तिची व्याख्या करतात. ते म्हणतात, समकालीन साहित्य म्हणजे जे साहित्य आपल्या काळात, ते बरोबर आहे त्या काळात ते निर्माण होत असते. आपल्या काळात म्हणजे जो आता चालू आहे हे आपला काळ किंवा 20-21 हा काळ, या काळातली कथा निर्माण व्हायला पाहिजे किंवा 90च्या नंतरच्या काळात कथा, ज्या काळात समकालीन साहित्य निर्माण होते ते काळाबरोबर साहित्य बदलायला पाहिजे किंवा बदलत असतं, असे या ठिकाणी मी नमूद करतो आणि आजचा आपला टॉपिक संपवतो. धन्यवाद.